अरे स्विमिंग कॉस्ट्यूम नाही घातला आपण. वेअर इज स्विमिंग कॉस्ट्यूम? टॉय सिटी. मंडळी, श्रीनीचे डॅडा म्हणजे शशांक असे श्रीनीचे व्हिडिओज घेत असतो, कारण का ती कधी मोठी झाली आहे एवढी हेच कळत नाही आपल्याला. मुलं इतकी पटपट मोठी होतात ना. आणि आता श्रीनीचंच बघा ना, बघता बघता 2.5 वर्षाची झाली आहे आणि आता तिला शाळेमध्ये घालण्याची तयारी आम्ही करतोय. आणि त्याचसाठी मी आता रोज तिच्यासोबत अगदी छोटी छोटी इंग्लिश वाक्य बोलते, म्हणजे स्कूलमध्ये गेल्यावर तिला इंग्लिश भाषा नवीन आहे किंवा काहीच कळत नाही आहे असं व्हायला नको. माझं असं वैयक्तिक मत आहे बघा, की आपण घरामध्ये जी भाषा बोलू ती भाषा मुलं लवकर ग्रास्प करतात, आत्मसात करतात. आणि मुलांना आपली मातृभाषा ही यायलाच पाहिजे. आता श्रीनिधीला उत्तम मराठी येतं, ती सगळं व्यवस्थित मराठी बोलू शकते. पण त्यासोबतच त्यांना जर आपण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घालणार असू तर घरी थोडं थोडं अगदी छोटी छोटी वाक्य आपण त्यांच्यासोबत बोलायलाच पाहिजे. घरी तसं थोडंसं वातावरण क्रिएट करायला पाहिजे. आणि इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जर तुम्ही घालणार नसाल तरी सुद्धा नवीन भाषा शिकणं हे मुलांना त्यांच्या फ्युचरमध्ये नक्कीच कामाला येईल, नाही का? आणि म्हणूनच अगदी सकाळी उठल्यापासून ते अगदी झोपेपर्यंतची वाक्य आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, जी तुम्ही पण तुमच्या लहान मुलांसोबत बोलू शकता आणि तुम्ही पाठ केलीत तरी सुद्धा चालेल. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मला तुम्ही सांगा की तुम्ही तुमच्या लहान मुलासोबत किंवा लहान मुलीसोबत घरी कोणत्या भाषेत बोलता सध्या? ऑप्शन ए ओनली मराठी, फक्त मराठी भाषेत बोलता. ऑप्शन बी ओनली इंग्लिश, फक्त इंग्रजी भाषेत बोलता. किंवा ऑप्शन सी जो मी स्वतः आत्ता यूज करते, मराठी अँड इंग्लिश. मी काही मराठीमध्ये बोलते, काही वाक्य इंग्लिशमध्ये बोलते, असं कॉम्बिनेशन करते, म्हणजे तिला काही नवीन असं वाटत नाही. आता तुम्ही कोणता ऑप्शन चूज करताय मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मला समजेल की तुम्ही तुमच्या लहान मुलांबरोबर घरी कोणत्या भाषेत बोलता. मला लवकर तुमचं उत्तर कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 5 इंग्लिश बुक्सची नावं सांगणार आहे, जी बुक्स तुम्ही लहान मुलांना झोपताना किंवा दिवसभरात वाचून दाखवू शकता. तुम्ही कुठेही जात असाल, प्रवास करत असाल तरी सुद्धा ती बुक्स तुम्ही वाचून दाखवू शकता, कारण खूप इंटरेस्टिंग आहेत. मी सुद्धा श्रीनिधीला त्या बुक्स वाचून दाखवते. माझ्याकडे स्वतः त्या बुक्स आहेत आणि ती खूप इंटरेस्ट घेऊन ऐकते. ओके, बुक्स वाचनाची सवय खूप लहानपणापासूनच लावलेली चांगली. तर व्हिडिओच्या शेवटी मी हे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मंडळी, माझी श्रीनी झोपेतून उठायच्या आधी आणि इथे येऊन दंगा करायच्या आधी लवकर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपलं पहिलं आणि सर्वात शॉर्ट आणि स्वीट आणि सिंपल वाक्य आहे गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. लहान मुलं जेव्हा उठतात तेव्हा त्यांना गुड मॉर्निंग म्हणायला विसरू नका. दिवसाचे जे असतील म्हणजे गुड इव्हनिंग म्हणा, गुड आफ्टरनून म्हणा, गुड नाईट म्हणा, थोडंसं त्यांना ग्रीट करा, म्हणजे ते शब्द त्यांच्या कानी पडतील. ओके, एखादी चांगली गोष्ट केली असेल लहान मुलांनी, आपण शाबासकी देतो ना, इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणा वेल डन, खूपच चांगलं केलंय असं आपल्याला म्हणायचं असेल तर इंग्लिशमध्ये म्हणा वेल डन बेटा, वेल डन श्रीनिधी. ओके, अगं मला माहिती नाहीये, बऱ्याचदा श्रीनी ना माझ्याकडे येते आणि म्हणते की अगं आई हे खेळणं कुठे आहे, बॉल कुठे आहे, आणि मला खरंच माहिती नसतं. आपण म्हणतो ना अगं नाही मला माहिती, शोध तू, सापडेल, तूच कुठेतरी ठेवलं असशील. इंग्लिशमध्ये म्हणा आय डोंट नो. आय डोंट नो. डोंट म्हणजे डू नॉट, आय डू नॉट नो असं पण म्हणू शकता, पण डू नॉटचं एक कॉन्ट्रॅक्शन बनवून ते डोंट होतं. सो आय डोंट नो. ओके, सावधगिरीने, लक्षपूर्वक, आपण म्हणतो ना जरा बघून चाल, नीट बघून चाल किंवा जरा लक्ष दे. बी केअरफुल. ओके, बी केअरफुल. नेक्स्ट इज ओरडू नकोस, डोंट शाउट. डोंट शाउट. बघा अशी इझी वाक्य आहेत, अगदी 2-3 वर्ड्स आहेत एका सेंटेन्सेसमध्ये, त्यामुळे ही वाक्य तुम्हाला अगदी इझिली जमतील. अजिबात त्यामुळे घाबरू नका आणि नक्की ही वाक्य तुम्ही तुमच्या किड्स समोर बोला. ठीक आहे, पुढे आहे उभा राहा. कपडे घालायचे असतील आपल्या लहान मुलांना, ब्रश करायला सांगायचं असेल, काहीही सांगायचं असेल, आपण म्हणतो ना चल पटकन उभं राहा, स्टँड अप. ठीक आहे, स्टँड अप. खाली बसला काय म्हणणार आहात आता? जर उभं राहा ला आपण स्टँड अप म्हणतो, तर खाली बस याला काय म्हणणार आहात हे पण मला कमेंट करून सांगा. खाली बस काय होईल याचा आन्सर पटकन तुम्ही कमेंट करून सांगा. बघूया किती जण बरोबर कमेंट देत आहेत. ठीक आहे, हालचाल करू नकोस, डोंट मूव्ह. डोंट मूव्ह. रडू नकोस, डोंट क्राय.
डोंट क्राय. थोडं शांत बस. प्लीज सिट क्वाइटली. प्लीज सिट क्वाइटली. नेक्स्ट इज, हे काय आहे? व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? हे जरा प्लीज साफ कर. बऱ्याचदा श्रीनी काय करते की ती डायनिंग टेबलवर इतका पसारा घालते, तिला पाण्यातच हात घालायचा असतो, तिला दूधच सांडायचं असतं डायनिंग टेबलवर मुद्दाम, आणि मग हात थपथप करून खेळायचं असतं. तर मी तिला सरळ टिश्यू पेपर देते आणि तिला म्हणते प्लीज क्लीन इट. ओके, हे साफ कर, तूच साफ कर आता, हे क्लीन इट. आणि मग ती खुशी खुशी टिश्यू पेपरनी साफ पण करते, तिला ते सुद्धा आवडतं. तर लहान मुलांना तुम्ही तुमच्या कामांमध्ये सामावून घ्या, त्यांना जरा छान वाटतं की अरे आईनी मला काम दिलंय. तर इंग्लिशमध्येच गोष्टी सांगा त्यांना, क्लीन धिस किंवा क्लीन इट. ओके, आपण आपल्या घरी कोणीतरी आलं असतं पाहुणे आणि आपण म्हणतो बघा त्यांना आता बाय म्हण, तर त्याच्याऐवजी इंग्लिशमध्ये म्हणा से गुड बाय टू अंकल, से गुड बाय टू युअर फ्रेंड, से गुड बाय टू युअर मावशी, काही असेल, ठीक आहे, से गुड बाय असं पण म्हणू शकता. नेक्स्ट इज, हे पकड जरा. आपण देतो ना काहीतरी हातात वस्तू लहान मुलांच्या आणि म्हणतो हे पकड जरा. इंग्लिशमध्ये म्हणा होल्ड धिस प्लीज, होल्ड धिस. ओके, होल्ड धिस. किंवा हे कर असं सांगायचं असेल तर काय म्हणाल? डू धिस, डू धिस. तुझा गृहपाठ पूर्ण कर, टीचरनी तुला दिलाय ना, गृहपाठ पूर्ण कर. कसं म्हणणार आहात? फिनिश युअर होमवर्क, फिनिश युअर होमवर्क. कृपया माझ्यावर विश्वास ठेव. प्लीज बिलीव्ह मी, प्लीज बिलीव्ह मी. काही विशेष, एनिथिंग स्पेशल, एनिथिंग स्पेशल मला दे. गिव्ह मी किंवा गिव्ह इट टू मी. ओके, गिव्ह मी, गिव्ह इट टू मी. परत जा, गो बॅक, गो बॅक. अजून काही नाही, नथिंग एल्स, नथिंग एल्स. आनंदी राहा, बी हॅपी, बी हॅपी. कधीच नाही, नो नेव्हर, कधीच असं करू नकोस, नेव्हर डू इट, नो नेव्हर डू इट. हे खा, ईट धिस, ईट धिस. ठीक आहे, इट्स ओके, इट्स ओके. चला उठा, गेट अप. ओके, गेट अप. उभा राहा वेगळं होतं बरं का, स्टँड अप. आणि चला उठा इज गेट अप. म्हणजे झोपेतून जर तुम्ही उठत असाल तर कम ऑन गेट अप. ओके, झोपेतून आपण स्टँड अप असं नाही म्हणत, ठीक आहे, गेट अप असं म्हणतो. मला माहिती आहे, आय नो, आय नो. श्रीनिधी ना सध्या त्यांनी एक वेगळंच सुरू केलं आहे. तिला जर एखादी गोष्ट काहीतरी करायची असेल तर ती काय म्हणते? आय नो, आयडिया असं करते आणि काहीतरी करायला जाते, वेगळंच काहीतरी, भलतंच काहीतरी. तिचं किचन सेटच काढेल, तिचं डॉक्टर सेटच काढेल असं म्हणते. आय नो, आयडिया. लहान मुलं इतकी क्यूट असतात ना. बरं, पुढे पुढे बघूया. काही समस्या नाही. ओके, नो प्रॉब्लेम. बऱ्याचदा काय होतं ना, लहान मुलं ना एकतर ते सगळे शिकत असतात. आता ती बघा ना, फक्त 2.5ची आता होईल ती. तर कधी कधी ते पाणी सांडतात किंवा काहीतरी फोडतात. त्या दिवशीच तिने ना काचेचा जार फोडला. तिला म्हणत होते मी की तू नको घेऊस, पण तिने तो हातात होता तिच्या, तो बऱ्यापैकी ती खाली होती त्यामुळे तो फुटला आणि फार काचा स्प्रेड नाही झाल्या. पण अशा वेळेस आपली जी रिॲक्शन असते ना ती खूप इम्पॉर्टंट असते लहान मुलांसाठी. म्हणजे हे इंग्लिशचं नाही सांगायचं, थोडंसं वेगळा विषयांतर होतं आहे. पण जर का आपण अगदी लाऊड रिॲक्शन देऊन त्यांच्यावर ओरडलं ना की अगं तुला समजत नाही का, तुला काय करतेस तू, हे तुला लागेल ना, अशी लाऊड रिॲक्शन दिली ना की मुलं थोडंसं ना बिचकतात. त्याच्याऐवजी तुम्ही त्यांना नीट समजावून सांगा, नो प्रॉब्लेम, तू आत्ता हे सांडलंस, थोडंसं बाजूला हो, नाही तर तुला काचा लागतील. आणि मग मी तिला त्या दिवशी काय केलं, मी तिला समजवलं की हे बघ, हे ग्लासचं होतं म्हणून हे फुटलं. मग मी एक स्टीलचा ग्लास आणला. तिला म्हटलं हे बघ, हे स्टीलचा ग्लास आहे. तो मी तिला पाडून दाखवला. तिला म्हटलं हे बघ, हे फुटतंय का? हे नाही फुटणार कारण हे स्टीलचं आहे. मग मी एक प्लास्टिकचा ग्लास आणला. प्लास्टिकचा ग्लास तिला पाडून दाखवला. बघ, हे फुटणार आहे का? हे नाही फुटणार जरी पडलं तरी, कारण का हे प्लास्टिकचं आहे. पण आत्ता जे तू फोडलंस ते ग्लासचं होतं बेटा, त्यामुळे हे नक्कीच फुटणार. बघ हे सगळं कसं फुटलंय. मग ती म्हटली ओके. आणि बस तिथे टॉपिक एंड झाला. तिने परत कधीही त्या काचेच्या बरण्यांना हात नाही लावला किंवा खेळली पण नाही त्यांच्यासोबत ती. तर सांगायचा हेतू असा की आपण ना पटकन आपली रिॲक्शन, लाऊड रिॲक्शन देतो किंवा सारखंच आपण लहान मुलांवर ओरडतो, तसं नाही करायला पाहिजे. त्यांना समजावून सांगायला पाहिजे, कारण का ते अजून या जगामध्येच नवीन आहेत. ओके, काय केल्याने काय होतं हे अजून ते एक्सप्लोअर करतायत. तुम्ही त्यांच्यावर ओरडून ना आधीच त्यांचं एक्सप्लोरेशन स्टेज थोडंसं दाबता. मग ते थोडंसं क्वेश्चन विचारायला शिकायला बिचकतात. मग शाळेत पण टीचरला हे कसं विचारू, मी विचारलं तर मला टीचर ओरडेल का, असे बरेच नंतर प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे आपलं पेरेंटिंग कायम चांगलं पाहिजे. त्यामुळे काहीही असेल तरी हे नो प्रॉब्लेम, इट्स ओके हे वाक्य तुम्ही जरूर रिपीट करा. मी श्रीनीला असंख्य वेळा म्हणते नो प्रॉब्लेम, इट्स ओके.
करूया आपण सॉल्व, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ऑल राईट. नेक्स्ट इज माझ्याकडे बघ, लुक ॲट मी. सध्या तिला खूप सर्दी झाली आहे तर मी सारखं म्हणते लुक ॲट मी, आणि मग नाक पुसण्याचा कार्यक्रम आमचा सध्या सुरू आहे, तर माझ्याकडे बघ इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता लुक ॲट मी. चल उठ, तयार हो, गेट रेडी फॉर स्कूल, गेट रेडी, वी आर गोइंग आउटसाइड, काही पण असू देईल. ओके, काही पण असो, गेट रेडी असं म्हणू शकता. पुन्हा प्रयत्न कर, ट्राय अगेन. बापरे, हे तर लहान मुलांचे पेशन्स, तुम्ही आता माहिती असेल तुमच्याकडे लहान मुले तर इतके कमी पेशन्स असतात, जरा नाही जमलं तर नाही जमत, रडायला लागते माझी मुलगी तर मी पण हे म्हणते, तुम्ही पण हे वाक्य म्हणा, ट्राय अगेन, यू कॅन डू इट, ट्राय अगेन. ओके, लिहून घे, राईट इट डाऊन. हे तुम्ही थोडेसे मोठी मुलं असतील तर म्हणू शकता. श्रीनी तर अजून काही लिहित नाही, त्यामुळे राईट इट डाऊन हे मी तिला म्हणत नाही, बट तुम्ही यूज करू शकता हे वाक्य. जा आणि खेळ, गो अँड प्ले. सावकाश चाल, वॉक स्लोली. काय झालं, व्हॉट हॅपन्ड, इकडे ये, कम हिअर. आता मी तिला रोज खाली खेळायला नेते ना, तर तिकडे तिला मी बऱ्याचदा सांगते कम हिअर, डोंट गो देअर, डोंट डू धिस, किंवा म्हणजे जे काय खाली पण, म्हणजे जेव्हा तुम्ही लहान मुलांशी खेळताना हे इन्स्ट्रक्शन्स तुम्ही छानपैकी इंग्लिशमध्ये सहज सांगू शकता. अगदी 2-3 बघा वर्ड्सचे वाक्य सांगते मी तुम्हाला. किंवा हे पुन्हा करतेस का, कॅन यू रिपीट दिस. अजून काही सांगायचं आहे तुला, एनिथिंग एल्स. हसत रहा, कीप स्माइलिंग. जोरात बोल, स्पीक लाऊडली. ओके, धीर ठेव, हॅव पेशन्स. इकडे बघ, लुक हिअर, माझं ऐक, लिसन टू मी. लवकर कर, लेट्स हरी. ओके, दाखव मला, शो मी. एखादं कलरिंग केलं असेल, काही प्रोजेक्ट केलं असेल शाळेत, तर मला दाखव म्हणू शकता, शो मी असं म्हणू शकता. उद्या भेटू किंवा संध्याकाळी भेटू, दुपारी भेटू शाळेनंतर, सी यू आफ्टर स्कूल, सी यू टुमॉरो, सी यू इन द इव्हनिंग असं म्हणू शकता. तू तयार आहेस का, आर यू रेडी. हे वाक्य तर श्रीनी मला म्हणते, मम्मा आर यू रेडी, आणि तिला र नाही म्हणता येत, ती काहीतरी वेगळंच म्हणते, ल म्हणते, आर यू रेडी असं काहीतरी वेगळंच म्हणते. सो आर यू रेडी हे विचारू शकता. तुझा प्रश्न विचार आता, आस्क युअर क्वेश्चन. मदतीसाठी विचार, आस्क फॉर हेल्प. शाळेत जात असेल तुम्ही म्हणू शकता, तुला एखादी गोष्ट नाही आली तर यू कॅन आस्क फॉर हेल्प. तुझे हात धु, वॉश युअर हँड्स. हे वाक्य तर मी रोज तिला म्हणते जेव्हा ती खेळून येते संध्याकाळी, वॉश युअर हँड्स. कृपया समजून घे, प्लीज अंडरस्टँड. एका बाजूला हो, मूव असाइड. विसरू नकोस, डोंट फॉरगेट. लाजू नकोस, डोंट बी शाय. आत्ता लगेच, राईट नाव. उशीर करू नकोस, डोंट बी लेट. घाबरू नकोस, डोंट बी अफ्रेड किंवा डोंट बी स्केर्ड पण म्हणू शकता. जास्त खाऊ नकोस, डोंट ईट टू मच. हॅलो म्हण, से हॅलो. जसं मगाशी आपण गुड बाय म्हटलं ना, से हॅलो टू अंकल, से हॅलो टू आंटी. दरवाजा उघड, ओपन द डोअर, किंवा कॅन यू ओपन द डोअर फॉर मी असं पण विचारू शकता. कृपया अजून एकदा कर, वन मोर टाइम प्लीज. तुझं तोंड उघड, ओपन युअर माउथ. तुझं नाव सांग, टेल मी युअर नेम. ओके, से युअर नेम असंही म्हणू शकता. तुला समजलं का, डिड यू गेट इट. हाय बोल, से हाय. मला त्रास देऊ नकोस प्लीज, डोंट डिस्टर्ब मी राईट नाव. बाहेर जा, प्लीज गो आउट. माफी माग, से सॉरी. बघा, आहेत की नाही सोपी आणि एकदम युजफुल वाक्य. ही वाक्य व्हिडिओ बघतानाच तुमची पाठ झालीच असतील असंच मला वाटतंय. ओके, आणि आता मी तुम्हाला अशी 5 बुक्सची नावं सांगणार आहे, जी बुक्स तुम्ही तुमच्या मुलांना नक्की वाचून दाखवले पाहिजेत. ठीक आहे, ही श्रीनिधीकडे बुक्स आहेत. तुम्ही तुमच्या लहान मुलाचं वय मला कमेंट करून सांगा, त्याप्रमाणे मी बुक्स सजेस्ट करू शकेन. ठीक आहे, तुमच्या लहान मुलाचं वय सुद्धा कमेंट करून सांगा. श्रीनीसाठी मी 5 बुक्स सध्या वापरतेय. त्या आहेत, गुड हॅबिट्स नावाची एक बुक आहे, गुड हॅबिट्स. सेकंड इज पेप्पा पिगच्या 3 बुक्स आहेत आमच्याकडे, छोट्या पेप्पा पिग. नेक्स्ट इज लिटिल वर्ल्ड जंगल जर्नी नावाची एक छान बुक आहे. ओके, जंगल जर्नी. नेक्स्ट इज 5 मिनिट स्टोरीज फॉर 2 year olds.
5 मिनिट स्टोरीज फॉर 2 year olds. हे पण छान पुस्तक आहे. छोटे छोटे आय थिंक 3-4 स्टोरीज आहेत. छान मोठी चित्र आणि छोट्या अक्षरात लिहिलेलं असं छान आहे. आणि नेक्स्ट इज सिंड्रेला, जे श्रीनीला खूप आवडतं. सो असे 5 बुक्स आहेत आमच्याकडे जे मी श्रीनीला वाचून दाखवते. ती पण अशी वाचायची ॲक्टिंग करते, अशो अशो वा अशो अशो वा, आणि मग पेज टर्न करते. तिला असं वाटतं की ती बोलते इंग्लिश वाचते. तर या बुक्सचे लिंक्स मी शेअर केलेत आणि ते प्रोडक्ट ॲक्च्युली मी टॅग केले आहेत व्हिडिओला, नक्की चेक करा तुम्ही. अँड व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. अजूनही माझं ॲप तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर ॲप डाउनलोड करा. स्टेप बाय स्टेप तिकडे तुम्ही इंग्लिश शिकू शकता लेसन वाईज. ऑल राईट, ॲपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.